ओके सो मैं हूँ बियर ग्रिल्स और हम यहाँ पे जा रहे हैं। मला भीती वाटली रे बाबा। ही काही असलं ही आताचा जो पक्षी गेला तो ब्लॅक रुमाल बर्ड होता। तुम दिल की धड़कन में बाहों में आ जाओ। वर्स्ट एक्सपिरियन्स यार, वर्स्ट एक्सपिरियन्स। समजा कोणाला तरी घेऊन येत आहे त्यांना अक्कल नाही पण तुम्हाला तर अक्कल आहे ना। असा ब्लॉग आता इथं बंद करूयात। ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग। कसे तुम्ही सगळे? सो आज मी इथं आलो आहे पिंपरीला आणि आजचा जो ब्लॉग होणार आहे तो होणार आहे इथं बर्ड व्हॅलीला। सो मी आज इथं बर्ड व्हॅलीला आलो आहे आणि मस्त पाऊस पडतोय, मस्त रोमॅन्टिक मौसम आहे। सो म्हणलं जरा आज मस्त जरा एक छानसा व्लॉग करूया आणि मी इथं आलो आहे आणि आलो आहे म्हणल्यावरती मग मी आता व्लॉग चालू करू। सो आजचा व्लॉग आपण चालू करूया, लेट्स गो। सो आता आपण मस्त एंटर होणार आहे, मधात घुसू आपण। इथं तुम्ही बघू शकता इथं लेझर शो आहे। तिकीट काय आहे इथं 20 रुपये, पण तिथं तुम्ही बघू शकता युजली 10 रुपये घेतले त्यांनी प्रवेश फी। आणि हे लेझर शो तर आता आपल्याकडनं होणार नाही एवढं संध्याकाळपर्यंत, आपण कुठं थांबू। सो जरा आज मस्त कंटिन्यू करू आणि आपण इथं एंट्री करू। मोटर बोट घेऊ का पॅडल बोट? मोटर बोटच घेतो। आता मस्त जॅकेट घालायची बारी। ठीक आहे भाई साहब, आता डायरेक्ट हवा करणार आहे। येईल आपण असं जरा ढिल्ल करू, श्वास घ्यायला त्रास व्हायला मला। सांगा कोणाला वाचवायला जायचं पाण्यामध्ये? स्वतः जाऊ आपण बोटिंगला। पाणी दा रंग वेगळे गाईस, मासे बघा इथं तुम्ही, इथं बघा मासे किती सारे बघा। ह्या साईडला बघा बघा बघा, ही चिंगे मिंगे ही काल किंवा काल परवा चाले असतील। हे बघा बाकीची इतर झोपलेत बघा। तू का मधात? सो गाईज आता आपण आलो इथं बोट वरती आणि आता आमची गाडी अशी वाजत असती। ओके सो मैं हूँ बियर ग्रिल्स और हम यहाँ पे जा रहे हैं अफ्रीका के इस अमेजोन शहर में, जहाँ पे हम इधर बहुत बड़े मगरमच्छ देखने वाले हैं, एनाकोंडा देखने वाले हैं। और हम यहाँ सरसरी में हम यहाँ पे पानी में आ गए हैं। मला भीती वाटली रे बाबा काहीतरी यायचं। काहीच बघा किती मस्त वाटलं, एकदम मस्त सुंदर VIP ट्रीटमेंट। मला असं सारखंच वाटतं यायला, मला कुठं तर VIP ट्रीटमेंटच भेटायली कोणत्या गोष्टी। युजली कसं माहिती आहे का, यायला कपल बिपल येतात इथं, पण आमच्यासाठी तर आता या गोष्टी जागा नाही तर ठीक आहे जाऊ द्या आता। सो गाईज आपली आता इथं बोटिंग कंप्लीट झालेली आहे। गाईज ह्याला हे पॅडल काय, पॅडल पॉप काय, पॅडल बोट म्हणतात ह्याला। सो मस्त छान एक्सपिरियन्स घेतलाय आम्ही। गाईज आता आपण इथं फिरतोय, बोटिंग आपली झालेली आहे कंप्लीट। पण मला काय म्हणायचं आहे, नाव आहे बर्ड व्हॅली। आलो इथं मला वाटलं इथं पक्षी बिक्षी आहेत, पण इथं पक्षी नाहीत आणि इथं ह्यांचे आवाज येत पण नाहीत। आणि मला इथं ही काही असलं ही आताचा जो पक्षी गेला तो ब्लॅक रुमाल बर्ड होता। माझे कोण ब्लॉग बघत असताना तुम्हाला जर वाटत असेल की इथं आम्ही कुठं तर दिसलोय तसं दिसलोय, नाही 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 नाही, सगळ्यांची प्रायव्हसी मॅटर आहे हे मला पण माहिती आहे। असा काही विषय नाही आहे, कोणाला पण आम्ही रिव्हील करत नसतो। हे माझा पर्सनल ब्लॉग आहे, पर्सनल ब्लॉगमध्ये मी दुसऱ्यांचं खराब नाही करणार। नाही पण पोरगी हुशार आहे, तिला माहीत होतं त्याच्यामुळं ते जापाजापी झालं सगळं, आता काही नाही टेन्शन। पण मला पक्ष्याचा आवाज पाहिजे, मला वाटलं पक्षी इथं भेटतील, काहीतरी पक्षी भिक्षाचं काहीतरी असन बर्ड व्हॅली काय म्हणून। इथं मला फिश व्हॅली दिसायली, सगळे मासे मासे। मला काय वाटलं इथं असं काय पब्लिकली रिव्हील करायची गरजच नाही आहे। तुम दिल की धड़कन में रहते हो बाहों में आ जाओ तुम दिल की। सो मंडळी हे बर्ड व्हॅली आहे का कपल व्हॅली आहे मला माहित नाही, पण काय झालं असं वाटायला यायला मी उगाच चालू आहे असा एकटा। मला खरं यार उगाच चालू इथं बर्ड व्हॅली म्हणजे नेमकं कशासाठी आहे मला तीच कळत नाही। घर अपना गाईज मला कमेंटमध्ये सांगा बरं, तुम्ही अशा कोणत्या अशा प्लेसेसला गेलात की तुम्हाला असं वाटतंय की बाबा हां एक पर्टिक्युलर गोष्टीसाठी आपण चाललोय, पण त्या प्लेसवर येऊन तुम्हाला इतकं असं ऑकवर्ड फील झालं की तुम्हाला असं
तुमच्या विचाराच्या बाहेर अशा गोष्टी दिसल्या तुम्हाला. खेळायला नेमकं ही आहे काय? पुण्याचे तर लोक मला 100% सांगा, पुण्याच्या लोकांना तर म्हणजे आपल्या लोकांना तर राहायला काही दिसतंय सकाळ संध्याकाळ, जसं मला पाट्ट दिसले. गाईज हे बर्ड व्हॅली नाही आहे. माझे लय पाय दुखालेत. मला इथं पक्ष्यांपेक्षा ना लेच वेगळे पक्ष दिसलेत. काय नाही गाईज, बघू शकता तुम्ही, तुम्हाला सांगायची गरज नाही. आता मला समजलं लोक बर्ड व्हॅलीला काय येतात. मला 6 वर्ष झाले मी पुण्यामध्ये आहे, पण अजून मी या पत्त्यावरती गेलो नाही. बघू शकता तुम्ही कपल, पण कसलं आहे कपलचं, समोर चालत असं तोंडावर फाड करून हात ठेवले, बायो पप्पा बघले. मी रॉंग पण म्हणत नाही आहे बर्ड व्हॅलीला, पण मला काय म्हणायचं की इथं लेझर शो युजली बंद झालं आहे कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यामुळं, पण लेझर शो आहे, पुन्हा नंतर बोटिंग आहे, एक्सरसाइज करायला येतात त्यांच्यासाठीच चांगलं आहे, फॅमिलीसाठी चांगलं आहे. ही बघा तुम्ही, बघा गाईज, बघा लहान लेकरं खेळायची या जागा आहेत. इथं प्लेग्राऊंड आहे, इथं लहान लेकरं इकडे खेळतात. मायला खरं गाईज असा राग आला ना, असं डोक्यात असं वाटायला यायला ह्यांच्या कुबटात लाता बिता घालो काय की आता मी काहीतरी एक लिमिट असते मायला सगळ्या गोष्टीमध्ये. वर्स्ट एक्सपिरियन्स यार, वर्स्ट एक्सपिरियन्स. आता मी जस्ट इथं आलो आहे, इथं म्हणजे एवढे सिनियर सिटीजन्स आहेत, लेकरं आहेत छोटे छोटे, म्हणजे काय आता इथं तुम्ही बघा, इथं बघा असे फॅमिलीज येत आहेत सगळे, इथं पॅरेंट्स येत आहेत, लेकरं येत आहेत. सुरुवातीला मी थोडंसं मस्करीमध्ये घेतलो, एन्जॉयमेंटमध्ये घेतलं, हसून खेळून, पण कपल म्हणून पण आहे, तुम्ही समजा कोणाला तरी घेऊन येत आहेत तर जरा थोडासा विचार पण करा यार तुम्ही पण. एक वेळेस ठीक आहे तुम्ही कोणाला घेऊन येतात, त्यांना अक्कल नाही, पण तुम्हाला तर अक्कल आहे ना, तुम्हाला तर माहितीत नाही या गोष्टी. बाबा लहान लेकरं बघतात, एवढं पण नसतं करायचे, काय प्लेसेस राहतात, काय पॉईंट असतो, तर तेव्हा त्या गोष्टी माहिती असतात आपल्याला की तिथं तशा पॉईंटला तसे लोक आहेत. असा ब्लॉग आता इथं बंद करूयात. माझी तर काही इच्छा होत नाही आता जो ब्लॉग बनवायची, कारण काय प्लेसेस कसे राहतात तुम्हाला समजायला पाहिजे त्या ठिकाणी येऊन. बाकीचं बर्ड व्हॅली खरंच छान आहे, खूप छान आहे असं म्हणत नाही आहे. आणि असा पण विषय नाही आहे की बाबा इथं मुलं मुली येऊ शकत नाहीत किंवा असे काही कपल येऊ शकत नाही. मला प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे, प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा आहे की तुम्हाला तुमची मर्यादा समजायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी काय करायच्या आणि काही नाही. आता मी त्या गोष्टी तुम्हाला सांगू नाही शकत, पण ह्याने पण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. ह्यांच्याकडं पण कॅमेरा आहे, कुठं तर सिक्युरिटी आहे, ह्यांचं पण काम आहे ह्या गोष्टीवरती लक्ष देणं. इथं पण आता मी जेव्हा ब्लॉग चालू केला तेव्हा एकदम हसून खेळून मी थोडं मस्तीमध्ये करत होतो, बाबा ठीक आहे कपल आहेत असं तसं, पण इतकं अतिपणा मी बघितलं आहे आता, तर माझी काही इच्छा होत नाही आहे. सो गाईज आपण आजचा ब्लॉग हसून खेळून आपण आता एंड करूयात. तुम्हाला हा ब्लॉग आता मी तसं म्हणणार नाही आवडला असेल का, तर तुम्हाला जर हा ब्लॉग समजला असेल तर नक्की लाईक करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. बंद करूयात आजचा ब्लॉग, एंड करूयात. उद्या ब्लॉग 100% येईल आणि चांगलाच करूया आपण ब्लॉग. होप अशा काही गोष्टी थर्ड क्लास असलं काय नको दिसायला, पण उद्या 100% ब्लॉग येणार आहे. सो तुम्ही उद्याचा ब्लॉग बघा, स्टे ट्यून, काळजी घ्या स्वतःची, टेक केअर, बाय.